मी सुभाष बोलत आहे नागपूरवरून। आता काँग्रेस पार्टी जी आहे त्यांनी जे आता हे निवडणुका आहे लोकसभेच्या, त्याच्यामध्ये त्यांनी ते घोषणापत्र त्यांचा आहे त्यांचा वाचला मी। त्याच्यामध्ये त्याने त्या मुसलमानासंबंधात लिहिलं आहे, 3 तलाकाचा बद्दल लिहिलं आहे, तर कोणत्या ते आतंकवाद्याचं लिहिलं आहे। तर मी तर असं म्हणतो की आतंकवादी जे त्यांच्या काळामध्ये जे आतंकवादी होते त्यांनी काही केलं नाही। नेहमी झाले बॉम्ब ब्लास्ट व्हायचे, हे व्हायचे ते व्हायचे, त्यावेळेस काहीच केलं नाही। तो पाकिस्तान येऊन आपल्या छातावर बसला होता। आणि आता लोकांना भुलवण्यात येऊन आणि आपलं व्होट कसं मिळालं पाहिजे ह्याच्या थापा मारून हे असं जमत नाही ना। कारण जे काम करायचं ते दिलं सोडून भलतेच आपले झालं काय कोणत्या नाही कोणत्या जातीवाद निर्माण करणं, हे करणं ते करणं, हे मुसलमानासाठी हे करून ते साले कुणाची संपत्ती आम्ही घेऊ। अरे कायची संपत्ती घ्यायचं, कायदा आहे। सुरुवातीपासून त्याने त्या काँग्रेसवाल्याने केलं तर समाजवादाचं कायदा का केलं त्यानं। आणि हातामध्ये ज्याची घर घेऊ त्याचं घर घेऊ, त्याची संपत्ती आम्ही घेऊ, त्याची संपत्ती हे करू, हे बरोबर नाही आहे। अरे तुम्हाला काय पुढं काय करायचं आहे, चांगले कामं करायचे ते बोलायचं, विनाकारण आपल्या कोणाला काही भडकून द्यायचं, कोणाला मुसलमानाचे व्होट भेटले पाहिजे म्हणून त्याला हे करायचं, त्याचं कोणाचं काही हे करायचं, हे असं बरोबर नाही आहे। मला तर नाही पटून राहिलं बा, आणि मलाच काय आहे पूर्ण देशातल्या लोकांना त्यात पटून नाही राहिलं। तर मी काय म्हणतो की आता हे जे चालू आहे किंवा डेव्हलपमेंट झालेलं आहे किंवा आपल्या समाजाचं किंवा आपल्या आणि इथं सरसकट इथे हिंदू आहे, तर 70% 80% हिंदू आहे देशात। आणि मुसलमान हिंदू आता सर्व गुन्ह्या गोविंदाने इथं राहून राहिलेले आहे, आणि चांगलं व्यवस्थित झालं पाहिजे। आता आहे की पुन्हा आणखी एक वेळा मोदी आले पाहिजे आणि या देशाचं काहीतरी या जागतिक लेवलवर आपलं देशाचं नाव वाढलं पाहिजे, आणि ज्या पब्लिकला ज्या सुखसोयी सवलती आहे ह्या मिळाल्या पाहिजे। याच्याकरता म्हणून पुन्हा एक वेळा जर त्यांना चान्स दिला तर बरोबर राहील असं मला वाटतं।